लोकसभेच्या निकालानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील बजेट सादर झालं आणि या बजेटमधून करदात्यांना मोठी आशा होती। यावेळी सरकारनं नव्या कर रचनेत बदल केला। गेल्या वर्षी जी 7 लाखांपर्यंतची करमाफी देण्यात आली होती ती रद्द झाली। पाहूया इन्कम टॅक्सवरचा हा स्पेशल रिपोर्ट। आता 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त नाही, फक्त 3 लाखाचंच उत्पन्न टॅक्स फ्री। 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नासाठी नवा टॅक्स स्लॅब। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये नोकरदार वर्गाच्या नजरा इन्कम टॅक्सकडे लागल्या होत्या। मात्र इन्कम टॅक्समध्ये फारसा दिलासा मिळालेला नाही। नव्या टॅक्स रचनेमध्ये मोदी सरकारनं पुन्हा एकदा बदल केला आणि 3 ते 7 लाखाच्या उत्पन्न गटासाठी 5% नवा गट तयार केला गेला। 3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त म्हणजे कोणताही टॅक्स नाही। 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लागेल। 7 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10% इन्कम टॅक्स लागेल। 10 ते 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 15%, 12 ते 15 लाखांचं उत्पन्न असल्यास 20% आयकर द्यावा लागेल, तर 15 लाखांच्या वरच्या उत्पन्नावर 30% इन्कम टॅक्स द्यावा लागेल। स्लॅबमध्ये सुद्धा म्हणजे अक्षरशः त्यांना स्वतःला सुद्धा ते मांडताना जीवावर आलं होतं। वार्षिक 14,000 रुपये वगैरे फायदा होईल कुणाला, जी 0 ते 3 0 आहे, मग 5% आहे, मग 10% आहे। हे सगळं सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावर वरवंटा फिरवण्याचं काम सुरू आहे। इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे। जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची 17,500 रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे। आता उदाहरणासह नवी टॅक्स प्रणाली समजून घेऊया। जर समजा तुमचा पगार 50,000 असेल, म्हणजेच वर्षाला उत्पन्न आहे 6 लाख रुपये। 3 लाखापर्यंतचं उत्पन्न माफ असल्यामुळे ही रक्कम वजा होईल, म्हणजेच पुढचे 3 लाख उत्पन्न राहतं, त्यातून पुन्हा स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम म्हणजे 75,000 वजा होतील आणि त्यातून टॅक्सेबल इन्कम जे आहे ते आहे 2,25,000। आता यावर 5% म्हणजे 11,250 रुपये टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल। सामान्य जनतेला तर परवडणारी गोष्ट नाहीये। 30%चा स्लॅब म्हणजे 15 लाखाच्या वरती माझं जर उत्पन्न गेलं तर मला सरळ माझ्या उत्पन्नामधला 30% पार्ट हा सरकारला द्यायचा आहे। तर आम्ही सामान्य जनतेला हे लाडका भाऊ स्कीम, लाडकी बहीण स्कीम आणून आम्हाला 1,500 रुपये देत आहेत आणि एक प्रकारे टॅक्समधून आमच्याकडून तो रिटर्न घेत आहेत। 3 लाखाच्या पुढे टॅक्स भरणं, आमचं इन्कम जर 3 लाख असेल तर मंथली किती येईल? आणि तुम्हीच खूप वाढलेलं आहे इंधन भाव, हे ते भरपूर खूप वाढलेला आहे, तर त्याच्यात टॅक्स पण द्यायचं म्हणलं चुकीचं आहे सर। 3 लाखाच्या वरती 5% जर टॅक्स लागत असेल तर तो भरणं शक्य, तो महिना शक्य होणारच नाहीये, कारण महिना खर्च हा एकतर आहे त्या सॅलरीमध्ये पुरत नाही आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स जर रिड्यूस होणार असेल तर मग खूपच अवघड होऊन जाईल महिन्याला सगळं घर भागवणं वगैरे। पण गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये मोदी सरकारने इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देत 7 लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स माफ केलं होतं। नव्या टॅक्स रचनेनुसार 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं, म्हणजे 7 लाखांच्या आत ज्या व्यक्तींचं उत्पन्न होतं त्यांना टॅक्स देण्याची गरज नव्हती। मात्र एका वर्षातच सरकारने झटका देत ही टॅक्स माफी हटवली। आता नव्या टॅक्स रचनेमध्ये फक्त 3 लाखाचंच उत्पन्न करमुक्त असेल, म्हणजे 4 लाखाच्या उत्पन्नाची सूट रद्द झाली आहे। सकाळी सांगितलं की बनियागिरी जी नरेंद्र मोदींची गेल्या 10 वर्षापासून पाहिलेली आहे ती बनियागिरी या बजेटमध्ये न दिसावी असा आम्ही उल्लेख केलेला होता। आज आपण एकीकडे त्यांनी थोडंसं देण्याचं दाखवलेलं आहे, दुसऱ्या मार्गाने जास्त काढून घेण्याचं काम केलेलं आहे। ती बनियागिरी याही बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इन्कम टॅक्स रिबेट असेल, या सगळ्या पण GSTच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एक लुटायची व्यवस्था जी निर्माण केलेली आहे ती या बजेटमध्ये आपण पाहतो। हे शासन कंगाल शासन आहे आणि हे कंगाल शासन असल्यामुळे आपली तिजोरी कशा रीतीने भरेल हा त्याच्यातला आहे। श्रीमंत वर्ग हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात देश सोडेल अशी माझी एक भीती आहे त्या ठिकाणी।
आणि हा श्रीमंत वर्ग देश सोडायला लागला तर टॅक्स कलेक्शन कमी व्हायला लागेल आणि मग शासन जे आहे हे GST वाढवल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्ग नाही, कारण का GST हा सामान्य माणूस त्या ठिकाणी भरतो आणि म्हणून त्याच्यातून करणं त्याला असणारा भाग असे त्या ठिकाणी. इन्कम टॅक्समध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढलेली मर्यादा. आधी स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे सरसकट 50,000चं उत्पन्न एकूण उत्पन्नामधून वजा होत होतं. आता ती मर्यादा 25,000नी वाढवून 75,000 करण्यात आली. म्हणजेच तुमच्या टॅक्सेबल इन्कममधून आता 50 ऐवजी 75,000ची रक्कम वजा होईल. करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे. सर्वसामान्य करदाते, मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे. जे 50,000चं डिडक्शनचं 75,000चा त्याला स्लॅब का 75,000 मर्यादा वाढवली आहे. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 17,500 रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल. स्टँडर्ड डिडक्शनची वाढलेली मर्यादा आणि उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये केलेल्या बदलामुळे 17,500ची बचत होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण 7 लाखाचं उत्पन्न जे करमुक्त होतं ते पुन्हा रद्द झाल्यामुळे नोकरदारांमध्ये मात्र नाराजी आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.